तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। हो मित्रांनो, आज आपण बिग बॉस सीझन 6 बद्दलच बोलणार आहे आणि थोडक्यात आपण हिंदी बिग बॉस सीझन 19 बद्दल पण बोलणार आहे। तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, व्हिडिओला न स्किप करता बघा, कारण की ह्या व्हिडिओ मध्ये खूप काही गोष्टी अशा आहेत की ते ऐकण्यासारख्या आहेत आणि खूप काही गोष्टी अशा आहेत की ते शिकण्यासारख्या पण आहेत। मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 हे काय येत नाहीये याच्यावर पण आपण बोलणार आहे आणि बिग बॉस 19 याच्यावर पण आज बोलणार आहे। तर मित्रांनो, बिग बॉस बद्दल आपण थोडक्यातच बोलणार आहे, त्याच्यामुळे का नाही व्हिडिओला लाईक केला नसेल तरी चालेल, पण कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडत जावा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। मित्रांनो, हिंदी बिग बॉस मुळे सीझन 5 हे आपलं बंद झालेलं होतं, तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आणि सगळ्या जनतेला पण माहिती आहे। आज सीझन 6 हे सुद्धा हिंदी बिग बॉस मुळेच बंद झालेलं आहे। मित्रांनो, हिंदी बिग बॉस मुळेच ही मराठी सीझन 6 हे येत नाहीये। मित्रांनो, मला एवढंच बोलायचं आहे की हर वेळेस मराठी माणसाला असं का, विषय मित्रांनो शोचा असो किंवा राजकीय असो किंवा राज्याचा असो, प्रत्येक वेळेस हिंदीमुळे मराठी माणसाला त्रास होत चाललेला आहे आणि हे त्रास पुढे चालून मित्रांनो खूप काही घडू शकतात। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। हेच सांगायचं मला की मराठी आणि हिंदी मध्ये काय डिफरंट आहे ते। हो, आता काही मराठी लोकच भैया लोकांची साईड घेऊन पण माझ्या कमेंट सेक्शन मध्ये बोलतील, पण काही हरकत नाहीये। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की मी काय बोलतोय ते। मित्रांनो, मराठी माणूसच मराठी माणसाच्या विरोधात थांबलेला आहे। मित्रांनो, मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही आणि मराठी माणूसच मराठी माणसाला विरोध करतोय, याचाच मला थोडं कुठेतरी दुःख वाटतंय। आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओला लाईक करायचा नसेल तर लाईक बिंदास करू नका, पण कमेंट मध्ये तुमचं नक्की मत मांडा, कारण की एक मराठी माणूस काय करू शकतो हे सगळ्या जनतेला समजलं पाहिजे। मित्रांनो, तुम्ही जर आता हिंदी बिग बॉस सीझन 19 बघत असाल तर त्याच्यामध्ये एक मराठी माणूस पण आहे, हो तोच प्रणित। आणि जरी तुम्हाला त्याचा गेमही आवडला नसेल, त्याचा गेम कसाही असो, मला पण आवडला नाही किंवा तुम्हाला पण आवडला नाही, काहीच घेणं देणं नाहीये। फक्त जर तुम्ही हिंदी बिग बॉस 19 बघत असाल तर प्लीज एक मराठी माणूस म्हणून त्या मराठी पोराला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त वोट करा की एक मराठी माणूस काय करू शकतो हे हिंदीवाल्यांना पण कळायला पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो, आत्ताच सांगतोय तुम्हाला की हिंदी बिग बॉस जर तुम्ही बघत असाल किंवा नाही बघत असाल तरी तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करा आणि वोट करा। मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल की तुझं एक PR आहे की प्रमोशन करतोय तू प्रणितचं। मी मित्रांनो प्रणितला ओळखत पण नाही आणि मी हिंदी बिग बॉस बघत पण नाही। रील येत होती, मराठी माणूस आलेला आहे बिग बॉस 19 मध्ये, म्हणून मी प्रणितचं नाव घेतोय। त्या दादाला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे आणि हो, मराठीची पॉवर काय आणि मराठी माणसं काय करू शकतात हे दाखवून दिलं पाहिजे हिंदीवाल्यांना। मित्रांनो, प्रत्येक वेळेस हिंदीमुळे आपल्या बिग बॉसला प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, एवढा घाम गळतो ना, फक्त एवढ्या गरमीत व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच होता की हिंदीमुळे मराठी हर वेळेस हरत चालली आहे। मित्रांनो, शोचा विषय तर बाजूलाच असू द्या, शोचं एक वेगळं आहे, पण राजकीय याच्यात पण हिंदी लोकांची जास्त जबरदस्ती चालू झालेली आहे। त्याच्यामुळे मराठी माणसाला मराठी माणसाने सपोर्ट केलं पाहिजे, एवढंच सांगायचंय मला। आणि मित्रांनो, आता या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स आहे आणि कमेंट मध्ये जाऊन एवढंच लिहायचंय तुम्हाला की #मराठी बिग बॉस सीझन 6 लवकरात लवकर आणा, असं लिहून मित्रांनो कमेंट पोस्ट करा प्लीज। ऍज अ रिक्वेस्ट आहे, कमेंट बॉक्स मध्ये जेवढ्या जास्त कमेंट होतील तेवढं बिग बॉस लवकरात लवकर यायची शक्यता आहे, कारण की जिकडे तिकडे बघायला गेलं तर मराठी बिग बॉस सीझन 6 चे सगळे लोक वाट बघतायत। त्याच्यामुळे मित्रांनो, प्रत्येक जो क्रिएटर व्हिडिओ बनवतोय मराठी बिग बॉस सीझन 6 बद्दल, त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा। माझ्याच नाही मित्रांनो, तर प्रत्येक मराठी सीझन 6 वर जो क्रिएटर रील किंवा व्हिडिओ बनवतोय त्याच्या खाली कमेंट जाऊन नक्की करा। धन्यवाद, एवढंच सांगायचं होतं मित्रांनो। आणि प्रणितला सपोर्ट करायला विसरू नका। हे बघा घाम, मला फक्त एवढंच राग आला की ह्या वेळेसचा सीझन सुद्धा हिंदीमुळेच मागे पडतोय आणि हिंदीमुळेच बंद झालेला आहे।